नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी इतिहास या विषयातील प्रकरण 4 पाहणार आहोत, जे आहे सामाजिक व राजकीय चळवळी. ज्याच्यामध्ये आपण नेमकं चळवळ म्हणजे काय याचा अभ्यास आपण करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा. चॅनल फक्त एकदाच सबस्क्राइब करावं लागतं, त्यानंतर करण्याची आवश्यकता नाही. पण चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर तुम्ही पुढचे संबंधित व्हिडिओज तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील, म्हणजे तुम्हाला वेगळं वाट पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. शेवटी मात्र शेअर करायला विसरू नका. प्रकरण 4, सामाजिक व राजकीय चळवळी. आता आपण याच्या अगोदर मागच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय आणि जे काही विविध प्रादेशिक पक्ष आहेत यांच्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर मी काही मोजके राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांची जी काही नावं आहेत ती दाखवतो आहेत. सगळीच नाहीयेत, काही मोजकीच आहेत. त्यांचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केला. आणि हे जे काही राजकीय पक्ष असतात ते सत्तेच्या स्पर्धेत असतात. केंद्राच्या सत्तेच्या स्पर्धेत राजकीय पक्ष असतात. ते निवडणुका जिंकतात, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. जे काही सामान्य जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि हे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांची भूमिका मात्र सर्वसमावेशक असते. त्यांना असं काही नसतं की फक्त एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचं. एकापेक्षा अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आणि डोक्यात ठेवून त्यांना काम करावं लागत असतं. अगदी बारीक बारीक गोष्टी म्हटलं तर सार्वजनिक स्वच्छता इथून तर अगदी अवकाश संशोधनापर्यंत, म्हणजे याच्यातले जसं आपण म्हणूया ए टू झेड, मला ए टू झेड माहिती आहे असं जे म्हणतो. ए टू झेड म्हणजे काय? ए पहिला आणि झेड शेवटचा, म्हणजे याच्यातल्या सगळ्या गोष्टी असं त्याचा अर्थ होतो. म्हणून अगदी क्षुल्लक गोष्ट सार्वजनिक स्वच्छतेपासून तर अवकाश संशोधनापर्यंत या सगळ्या बाबींचा समावेश त्यांच्या प्रश्नांमध्ये असतो. आणि त्यांना फक्त काही एक राष्ट्र, एक राज्य, एक जिल्हा एवढी भूमिका त्यांची नसते. त्यांना संपूर्ण राष्ट्राच्या भूमिकेतून विचार करावा लागतो. आता सार्वजनिक स्वच्छता जरी म्हटली तरी ते काही फक्त एका विशिष्ट अशा राज्याची सार्वजनिक स्वच्छता नाही, किंवा अजून जे काही इतर प्रश्न म्हटलेत, शेतकऱ्यांचे प्रश्न घेतलेत, कामगारांचे प्रश्न घेतलेत, हे फक्त एखाद्या विशिष्ट राज्यापुरते नसतात, तर ते संपूर्ण राष्ट्राचा शेतकरी, संपूर्ण राष्ट्राचे कामगार, म्हणजे त्या देशाचे, या भूमिकेतून त्यांना विचार करावा लागतो. कारण ते देशाचं सरकार असतं. म्हणून त्यांचा विचार हा थोडा मोठा असावा लागतो आणि तो असतोच. समाजातले जे काही सगळे घटक आहेत त्यांच्या समस्यांकडे त्यांना बघावं लागतं. एखादा कार्यक्रम आखायचा असेल तर समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करणं गरजेचं असतं. जसं शेतकरी असेल, कामगार असतील, उद्योजक असेल, महिला असतील, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ व्यक्ती असतील, या सगळ्यांचा सर्वसमावेशक विचार त्यांना करावा लागतो. कारण या सगळ्यांनी त्यांना
निवडून देण्यासाठी या सगळ्यांचा हातभार लागलेला असतो. फक्त तरुणांनी निवडून दिलेलं नसतं, फक्त शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं नसतं, फक्त महिलांनी निवडून दिलेलं नसतं. आणि जेव्हा या सगळ्यांचा विचार केला जाईल त्यावेळेस त्यांना पुढे भविष्यामध्ये पुन्हा ती सत्ता मिळवण्यासाठी सोपं जात असतं. आणि या सगळ्यांचा विचार करून शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती या सगळ्यांचा विचार करून तो राजकीय पक्ष ध्येय धोरण ठरवतात. त्याच्यानुसार त्यांची पुढे वाटचाल सुरू असते. म्हणजे समाजातला हे जे काही विविध घटक आहेत हे त्यांच्यावर नाराज होता कामा नये. त्यांच्या बाबतीतलं मत विरोधात त्यांचं जाता कामा नये. त्याच्यानंतर जर समजा समाजातल्या या सगळ्या घटकांचा जर विकास झाला तरच देशाचा विकास होतो हेही त्यांना माहिती असतं. मग समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षामध्ये सहभागी होऊन सार्वजनिक हित बघणं हे काही शक्य असत नाही. समाजातले हे सगळे घटक मी जे काही मागच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेत ते राजकीय पक्षामध्ये सहभागी होऊ शकत नाही. म्हणून काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात. आता होतं काय, त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करावं लागतं. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल एकटा शेतकरी जाऊन ते करणार नाही. कामगारांचा प्रश्न असेल एकटा कामगार जाऊन ते करणार नाही. युवा पिढीचा काही प्रश्न असतील तर एक युवक जाऊन काही करणार नाही किंवा काही करू शकत नाही किंवा त्याचा प्रभावही पडू शकत नाही. आणि म्हणून यांचा एकत्रित यांना केलं जातं. त्यांच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही हे जे काही पिक्चर्स पाहता आहात हे समाजातल्या इतर सगळ्या घटकांना एकत्रित करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो सातत्याने. म्हणजे नेहमी, कारण एकदा तुम्ही संघटित झालात, सरकार विरुद्ध काही आंदोलन केली, चळवळ केली, म्हणजे याचा अर्थ तुमचा प्रश्न सुटलाच असं होत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा जोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला असं एकत्र येणं गरजेचं आहे. सातत्याने कृतीशील राहणं गरजेचं आहे. आणि त्या समस्येबाबत जनमत तयार करणं आणि जनमत तयार केल्यानंतर राजकीय पक्ष आणि सरकारवर दबाव आणण्याचं काम केलं जातं. या सामूहिक कृतीला चळवळ म्हणतात. ही चळवळीची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो, कारण एकट्याने काही प्रश्न सुटत नाही आणि म्हणून समूहाने एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला चळवळ असं म्हणतात. म्हणून चळवळीची ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. चळवळ काय आहे नेमकं हे तुम्ही अभ्यासलेलं आहे किंवा आता अभ्यासता आहात किंवा तुम्ही बातम्या वगैरे पाहतात त्याच्यामध्ये तुम्हाला ते माहिती आहे. आणि म्हणून चळवळ याला म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये चळवळींना खूप महत्व असतं, कारण चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेमध्ये येतात. खूप तुम्ही आत्ताच म्हणजे जे काही चालू आहे करंट, एका वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केलेली आहे आणि यांच्या सुटकेसाठी विविध ठिकाणी असे लोक संघटित होत आहेत आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे यासारखे असे अनेक प्रश्न आहेत की त्या चळवळीतून हे प्रश्न सुटू शकतात, चर्चेतून सुटू शकतात. किंवा तुम्ही काही पिक्चर्सही पाहिलेले आहेत आणि त्या पिक्चर्स मध्ये एखाद्या हिरो किंवा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या सोबत अनेक लोक एकत्र येतात आणि सरकारवर दबाव टाकतात. शासनाला मात्र जेव्हा अशी परिस्थिती उत्पन्न होते तेव्हा शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. आपण भूतकाळातला जरी विचार केला, क्विट इंडिया मुवमेंटच्या बाबतीत विचार केला, बरे आपले म्हणजे जे काही नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राण गमावलेत, मग ज्याच्यात महात्मा गांधीजी असतील, ज्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस असतील,
ज्याच्यामध्ये भगतसिंग असतील, राजगुरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे एकत्र आलेत, चळवळी केल्यात, इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनं केलीत, त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांना भारत सोडायला भाग पाडलं. म्हणून या प्रश्नांची दखल घ्यावीच लागते. हे चळवळीतले नेते जे असतात, कार्यकर्ते जे काही असतात, ते त्या शासनाला त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती माहिती पुरवतात की हे असं असं आहे, असं केल्यानंतर असं होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारची इत्थंभूत माहिती ते पुरवित असतात. मग शासन जेव्हा धोरण आखतं तेव्हा या माहितीचा उपयोग शासनाला होतो. या माहितीच्या आधारावरच शासन आपलं धोरण आखत असतं आणि त्याचा भविष्यामध्ये शासनालाही फायदा होत असतो. शासनाचे काही निर्णय जे काही असतात, काही धोरणं जी असतात, ती लोकहिताच्या विरोधात असतात किंवा काही समाजातल्या काही घटकांच्या विरोधात असतात. मग अशा वेळेस या धोरणांना विरोध करण्यासाठी या चळवळी उभ्या केल्या जातात, त्यांचा निषेध केला जातो, पुतळे जाळले जातात. म्हणजे काही गोष्टी चळवळी करण्याच्या, आंदोलन करण्याचे चुकीचे आहेत, परंतु ते केल्या जातात. आणि मग प्रतिकार करण्याचा हक्क, ज्याला आपण राईट टू प्रोटेस्ट म्हणतो, हा लोकशाहीतील एक महत्वाचा हक्क मानला जातो. प्रोटेस्ट, निषेध, लोकशाहीमध्ये दिलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाहीमध्ये दिलेला एक हक्क आहे. परंतु एक गोष्ट मात्र इथं चळवळ करते किंवा आंदोलन करते विसरतात की तो संयमाने आणि जबाबदारीने वापरला पाहिजे. जेव्हा मागे 1,00,000 मराठा हे रस्त्यावर उतरलेत, संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं झालीत आणि तेव्हा मात्र 1 रुपयाचं कुठेही नुकसान झालं नाही. म्हणजे याला म्हणतात संयम आणि जबाबदारी. पण ज्या वेळेस त्या ठिकाणी एखाद्या चळवळीमधून आणि आंदोलनामधून बसेस जाळल्या जातात, ज्यांचा काही संबंध नसतो त्यांचा नाहक बळी याच्यामध्ये जातो, इथं मात्र संयम सुटलेला असतो आणि हे योग्य नाही. जबाबदारीचं भान जे काही निषेध करतात त्यांना इथं असलं पाहिजे. जेव्हा जबाबदारी विसरली जाते, संयम जातो, त्यावेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना, वाईट घटना घडतात आणि त्याच्याने राष्ट्राचं नुकसानच त्या ठिकाणी होतं. मग ते आर्थिक असो किंवा त्या ठिकाणी मानवाच्या रूपामध्ये असो. म्हणून संयम आणि जबाबदारी ही अत्यंत महत्वाची मानली जाते. मग आता चळवळ म्हणजे नेमकं काय? तर चळवळ ही एक सामूहिक कृती असते. यात सामूहिक म्हणजे सर्व लोक एकत्रित येतात. यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग असतो. आपण पाहिलं, टीव्हीवरही पाहतो, आंदोलनाच्या बातम्या पाहतो. आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये कोणताही एक व्यक्ती नसतो. एक व्यक्ती आंदोलन करत नाही, एक व्यक्ती चळवळ करत नाही. आणि म्हणून चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नांभोवती निर्माण झालेलं संघटन असतं. जसं समजा प्रदूषण हा एक विषय आपण घेतला, प्रदूषण पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जलप्रदूषण असेल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल. परंतु प्रदूषण हा एक जर विषय घेतला तर याच्यावर सुद्धा एक चळवळ उभी राहू शकते. ज्या नद्यांना आपण पवित्र मानतो, जी ठिकाणं आपण पवित्र मानतो, तीच अशी प्रदूषणाने गच्च भरलेली असतात. आणि म्हणून चळवळ ही अशा छोट्या छोट्या प्रश्नांवर सुद्धा, जी वास्तविक आपण नागरिक या नात्याने आपल्याकडून ते होणं अपेक्षित नाहीये. म्हणजे काय होणं अपेक्षित नाहीये? प्रदूषण होणं अपेक्षित नाहीये. तर असे छोटे प्रश्न समोर घेऊन सुद्धा चळवळ आपल्याला उभी करता येते. चळवळी समोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू हा असला पाहिजे, निश्चित हेतू असला पाहिजे आणि तो प्रश्न मात्र सार्वजनिक असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये समाजाचं भलं होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. जसं जर समजा आपण भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू जर पाहिला तर काय असतो? भ्रष्टाचार नष्ट व्हावा, भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा, ज्याच्यामध्ये देशाचा आर्थिक विकास हा खोळंबतो, देशाचा आर्थिक विकास हा होत नाही. आणि म्हणून जर भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू, भ्रष्टाचार विरोधी जर चळवळ उभी केली
तर याच्या मागचा हेतू हा असतो की भ्रष्टाचार नष्ट व्हावा, देशाचा आर्थिक विकास व्हावा आणि जी काही नाहक लोकांना आर्थिक फटका बसतो तो बसू नये, म्हणजे याच्यामध्ये एक चांगला हेतू आहे. त्याच्यानंतर हे वरचं जर आपण प्रदूषणाच्या बाबतीत पाहिलं, तिथं जर एक चळवळ उभी केली, तर हे जर प्रदूषण मुक्त देश झाला, ज्याच्याने त्या ठिकाणी आज दिल्ली आणि मोठमोठे जे काही मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, त्या लोकांना आज प्रदूषणामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आहे, फुफ्फुसांना त्रास होतो आहे आणि तो प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये सामाजिक हेतू आहे, चांगला हेतू आहे, जनतेचा प्रश्न आहे. जनता त्या ठिकाणी व्यवस्थित जीवन आपलं जगू शकते आणि म्हणून असे जे काही प्रश्न आहेत ते चळवळीमध्ये घेतले जात असतात. चळवळीला एक नेतृत्व असतं, कोणीतरी नेतृत्व करणं गरजेचं आहे, नाहीतर मग चळवळ भरकटते. आंदोलनासाठी नेतृत्व कोणीतरी केलं पाहिजे, नाहीतर मग आंदोलन भरकटतं. नेतृत्वामुळे ही चळवळ जी आहे ती क्रियाशील राहते, कारण कोणीतरी निर्णय घेणारा असावा लागतो, एक किंवा 2-4 जण. मग चळवळीचा हेतू काय, कार्यक्रम कसे आखायचे, आंदोलनाविषयी जे काही पवित्रे घेतले जातात ते केव्हा घ्यायचेत, कसे घ्यायचेत, कोणत्या परिस्थितीत घ्यायचेत. जर खंबीर नेतृत्व असेल तर ही चळवळ मात्र परिणामकारक असते, होते. आणि म्हणून नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. परिस्थितीनुरूप हे नेतृत्व हे जे काही योजना करतं, कार्यक्रम आखतं, याच्यामध्ये बदल ते करत असतात, कारण परिस्थितीची जाण त्यांना असते आणि म्हणून नेतृत्वाशिवाय हे शक्य होत नाही. नेतृत्व असणं हे आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय त्या ठिकाणी चळवळ ही यशस्वी होत नाही. आजपर्यंत जेवढ्या चळवळी तुम्ही पाहिल्यात किंवा अभ्यासल्यात किंवा आपण टीव्हीवर पाहतो, तर नेतृत्वाशिवाय कुठल्याही चळवळी, कुठलेही आंदोलन यशस्वी होताना आपण पाहू शकत नाही. त्याच्यानंतर चळवळीच्या एक संघटना असतात, विविध संघटनांची नावं आपण वाचतो, पाहतो. संघटनांशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही. कारण जर समजा पहिल्या आंदोलनामध्ये प्रश्न सुटला नाही, पुन्हा आंदोलन, पुन्हा त्या ठिकाणी मोठं आंदोलन, असं त्या ठिकाणी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मग वारंवार चळवळीमध्ये संघटित झालेले सगळीच लोक सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही. मग या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी जे कोणी लीडरशिप घेत असतील त्यांना तिथपर्यंत जाऊन सरकारला पुन्हा पुन्हा जाब विचारून सरकार पुढे म्हणजे त्या प्रश्न सोडवण्यासाठी तगादा लावणं हे काम महत्वाचं असतं. आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जर आपण पाहिलं तर शेतकरी संघटना काम करते, विविध शेतकरी संघटना आहेत ज्यांच्यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्न पुढे आलेले असतात. मग मालाचे भाव असतील, त्याच्यानंतर त्यांना जे काही बियाणं मिळतं त्याच्यातले भाव असतील, असे विविध प्रश्न, खत असतील त्यांचे प्रश्न असतील, शेतकरी आणि शेतकऱ्यांशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम या शेतकरी संघटना करतात. कोणत्याही चळवळीला जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो. चळवळ उभारायची आहे, आंदोलन करायचं आहे आणि एकटा व्यक्ती जातो आहे तर मला वाटत नाही की सरकार त्याच्याकडे लक्ष देईल. जेव्हा जनतेचा पाठिंबा असेल, जेव्हा मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या सोबत जाते आणि चळवळ ज्या प्रश्नाभोवती निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. जनता केव्हा पाठिंबा देईल, ज्या वेळेस जनतेला तो प्रश्न आपला वाटेल. आता शेतकरी संघटनेमध्ये जर का समजा शेतमालाला भाव दिला पाहिजे, कांद्याला भाव दिला पाहिजे, कपाशीला भाव दिला पाहिजे, असा प्रश्न जेव्हा शेतकरी चळवळीतले, शेतकरी संघटनेतले नेतृत्व करणारे जेव्हा सरकारपर्यंत पोहोचवतील तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांना वाटेल की हा माझा प्रश्न आहे आणि मला या चळवळीमध्ये सहभागी होणं माझं काम आहे, गरजेचं आहे. म्हणून शेतकरी तिथं मनाने आणि स्वयंस्फूर्तीने त्या आंदोलनामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये भाग घेतो. म्हणजे जेव्हा माझा प्रश्न वाटतो तेव्हा मी त्याच्यात भाग घेतो, जोपर्यंत माझा प्रश्न मला वाटत नाही तोपर्यंत मी भाग घेत नाही. आणि म्हणून या संघटनांना असे प्रश्न लावून धरावे लागतात की ते त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत, लोकांचे वाटले पाहिजेत.
तेव्हा एक निश्चित कार्यक्रम आखला जातो आणि त्या आधारे चळवळीला एक आकार दिला जातो. जनमताचा आकार देण्याचा प्रयत्न केला जात असतो. जनमताशिवाय, जनतेचा पाठिंब्याशिवाय कुठल्याही चळवळी या यशस्वी झालेल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत, ते प्रश्न सुटले नाहीत, असं त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. इतिहास याला साक्ष आहे. असं कधी पाहिलेलं नाही आपण की फक्त एकच व्यक्तीने चळवळ केली आणि ती यशस्वी झाली. कारण लक्ष देण्यासाठी जनतेचा आक्रोश, जनतेचा संताप, जनतेचा पाठिंबा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आता विविध त्या ठिकाणी जे काही संघटना आहेत बघा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, ही विज्ञान आणि अंधश्रद्धा याच्यातला जो काही ताळमेळ आहे तो घालण्याचा प्रयत्न करते. काय खरं आणि काय खोटं, अंधश्रद्धेवर आपण कितपत विश्वास ठेवावा, हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. याच्यामध्ये सुद्धा बरेच जण पाठिंबा त्याला देत असतात. त्याच्यानंतर नद्यांचे प्रदूषणाच्या बाबतीतला विषय असेल, त्याला सुद्धा त्या ठिकाणी प्रदूषण समिती जी काही आहे ती काम करते. त्याच्यानंतर आपल्याला एक चित्र दिसतं आहे, स्त्री भ्रूण हत्या, हाही एक मोठा प्रश्न आहे, यासाठी सुद्धा चळवळ उभी केलेली आहे. त्यानंतर नॉट इन माय नेम, ही सुद्धा एक चळवळ आहे. तर अशा प्रकारे ज्वलंत प्रश्नांवर ज्वलंत प्रश्न समोर ठेवून सरकार विरोधामध्ये आंदोलन, चळवळी ह्या केल्या जात असतात आणि या विविध संघटनांच्या मार्फत या होत असतात. त्याच्यामध्ये सार्वजनिक प्रश्न हे केवळ सामाजिक क्षेत्रातले असतात असं नाही, तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. म्हणजे फक्त सामाजिक क्षेत्रांमध्ये आहेत तेवढ्यापुरते मर्यादित आहेत असं नाही, तर समाज सुधारणेसाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. त्यातूनच आपण पाहतो की आपला हा जो काही समाज आहे तो आधुनिक व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक सोशल मुवमेंट्स आहेत, अनेक ग्लोबल सोशल चेंजेस त्याच्यामुळे झालेले आहेत आणि हा आधुनिक समाज त्याच्यातून उभा राहिलेला आपण पाहतो आहोत. आपला स्वातंत्र्यासाठीचा लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळच म्हणावी लागेल, की जी महात्मा गांधी आणि त्यांच्या सोबत अनेकांनी ती चळवळ उभी केली, परंतु लीडरशिप कोणीतरी हातात घेतली. राजकीय आणि आर्थिक चळवळीतून जे काही नागरिकांच्या हक्काचं जतन होतं, त्याच्यानंतर मताधिकार, नागरिकांच्या हक्काचं जतन, त्याच्यानंतर मताधिकार आणि किमान वेतन, मिनिमम वेजेस ज्याला आपण म्हणतो, आर्थिक सुरक्षितता, असे प्रश्न हाताळले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं स्वदेशी ही एक महत्वाची आर्थिक चळवळ आहे, जी आपण इतिहासामध्ये म्हणजे आताचे जे काही मुलं आहेत ते इतिहासामध्ये वाचतात की स्वर्गीय इंदिरा गांधी आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांनी त्या लहान असताना स्वदेशी वस्तू जे काही होते ते जाळल्या होत्या. तेव्हापासून तर किंवा त्याच्याही अगोदर महात्मा गांधींनी सुद्धा स्वदेशी वापरण्यासाठी म्हणजे खादी हे त्यांनी चरख्यामधून खादी तयार केली आणि ती वापरायला भाग पाडली. म्हणजे इतर बाहेरचे जे काही वस्तू आहेत त्यांचा बॉयकॉट करायचा, स्वदेशी वस्तू वापरायच्यात. आणि ही एक आर्थिक, कारण याच्यामधून आपल्याच देशाला आर्थिक पाठबळ मिळतं, आपल्या देशाचा पैसा आपल्याच देशामध्ये राहतो आणि म्हणून ह्या जे काही चळवळी आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जात असतात, समाजासाठी महत्वाच्या मानल्या जात असतात. याच्याने समाज घडत असतो, याच्याने आधुनिक समाज तयार होत असतो आणि आधुनिक समाज तयार झाला म्हणजे देश प्रगती पथावर जातो, देश त्या ठिकाणी पुढारलेला होतो. ज्याला डेव्हलपिंग टू डेव्हलप कंट्री होतात त्यासाठी या संघटना, या चळवळी या महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याच्यानंतर भारतामध्ये काही प्रमुख चळवळी झालेल्या आहेत. आदिवासींची चळवळ बघूया आपण. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आणली, ज्याच्यामध्ये छोटा नागपूर परिसरामधले हे कोलाम समाज, कोलाम ही जी काही एक जमात आहे, ओडिसातील गोंड जमात, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोसी, बिहारमधील संताळ आणि मुंडा या आदिवासी जे काही जमाती आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या विभागामध्ये, त्यांच्या भागामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चळवळी उभारल्यात आणि ते काही प्रमाणात यशस्वी झाल्यात.
सगळ्याच चळवळी यशस्वी होतात असं नव्हे, ते नेतृत्वावर बऱ्याच अंशी डिपेंड करतं. बऱ्याच वेळेस बऱ्याच चळवळी या अर्ध्यातून संपतात, म्हणजे ते यशस्वी होत नाही. परंतु काही चळवळी या पूर्णत्वास येत असतात, ज्याचा आपण इतिहासामध्ये वाचलेला आहे किंवा करंट याच्यामध्ये आपण टीव्हीवर सुद्धा पाहतो. अशा चळवळींच्या बाबतीत वर्तमान पेपरमध्ये सुद्धा आपण वाचतो. आणि ह्या जे काही चळवळी आहेत त्या भारतातल्या काही प्रमुख चळवळींमध्ये या चळवळी मानल्या जातात. यांनी उठाव सुद्धा केलेत. तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष सुरू आहे. भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत, आपण नेहमी पाहत असतो टीव्हीवर. त्यातील प्रमुख प्रश्न काय, की वन म्हणजे जंगल जे काही आहेत त्यांच्यावरचा अधिकार नाकारला जातोय. की हा आदिवासी समाज पूर्वीपासून जंगलात राहिलेला आहे, जंगलाशी त्याचं नातं घट्ट झालेलं आहे, त्याचे वनावर जे अधिकार इथं नाकारले जातात, जो त्याच्या पूर्वजांपासून तिथं राहत होता, ज्याने ते जंगल सांभाळलं आणि त्याचेच हक्क त्याच्यापासून हिरावले जातात. आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे सगळ्यात पहिलं काम म्हणजे हे जे काही त्यांचे हक्क आहेत ते मान्य करावेत सरकारने. आणि हे वनातलं जे काही उत्पादन आहे, विविध जे काही संपत्ती वनातून मिळते ती गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. की आता आपण बघतो आहोत की काही प्रमाणात जंगलतोड होते आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की इथं आम्ही इथली जी काही उत्पादनं आहेत त्यांच्यावर आमचा हक्क आणि तिथं लागवड करण्यासाठी सुद्धा आम्हाला हक्क मिळावा. काही प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला ते रास्तही वाटतं, परंतु या चळवळी अजूनही सुरू आहेत आणि त्या सुरूच राहणार आहेत जोपर्यंत ते प्रश्न सुटत नाही. भारतातल्या शेतकऱ्यांची सुद्धा एक चळवळ आहे, अत्यंत महत्वाची चळवळ ती मानली जाते. कारण शेतकरी सुखी तर देश सुखी असं म्हटलं जातं. लाल बहादूर शास्त्री यांनी सुद्धा जय जवान जय किसान असं म्हटलेलं होतं. मग त्या वेळेपासून किंवा शेतकऱ्याला पूर्वीपासूनच त्या ठिकाणी महत्व आहे, कारण तो जे काही पिकवतो त्याच्यावरच संपूर्ण देश किंवा जग म्हणूया आपण, ते त्याचं पोट भरत असतं. आणि भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्वाची चळवळ मानली जाते. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये वसाहती काळातील सरकारच्या शेतीविरोधात सरकार बळजबरीने त्यांच्याकडून कर वसूल करायचं ब्रिटिशांच्या काळात. तर त्यावेळेस शेतकरी संघटित होऊ लागलेत आणि मग बारडोलीतलं, चंपारण्यातलं खोतीचा प्रश्न हे शेतकऱ्यांच्या चळवळीशीच रिलेटेड होते. आणि यांच्यामध्ये मुख्यतः शेतकऱ्यांचाच प्रश्न समोर होता. शेतकरी चळवळीची जी काही प्रेरणा आहे ती महात्मा फुले, तुम्हाला माहिती शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचं पुस्तक, की शेतकऱ्यांचा प्रश्न हे महात्मा फुलेंनी उचलून धरले त्या काळात. न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा गांधी असतील, यांचे विचारातूनच शेतकरी चळवळी पुढे उभ्या राहिल्यात. त्याच्यामध्ये शेतीविषयक काही सुधारणांमुळे, उदाहरणार्थ कुळ कायदा असेल, म्हणजे कसेल त्याची जमीन, कुळ कायदा म्हणजे काय, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, अशा पद्धतीने जो कसेल, जो मेहनत करेल त्याची ती जमीन होते. आणि त्याच्यानंतर हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली, कारण ही हरित क्रांती झाल्यानंतरच त्या ठिकाणी शेतकऱ्याला अधिक महत्व अजून प्राप्त झालं. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी, अन्नधान्य आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली, परंतु त्याचा गरीब शेतकऱ्यांना मात्र फारसा फायदा झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी रुंदावली, कारण जे शेतकरी हरित क्रांतीमुळे ज्यांच्याकडे खूप पाणी आहे विहिरीचं, ते शेतकरी श्रीमंत झालेत, जे कोरडवाहू शेतकरी होते ते गरीब झालेत. आणि दरी जी आहे ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यांच्यातील असंतोष वाढला, की काही शेतकऱ्यांना फायदा झाला, काही शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी सुरुवात झाली. तर या ठिकाणी आज आपला आजचा टॉपिक संपलेला आहे. याच्या पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवा. आपण माझा व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.